जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली, आहा, जांभूळ पिकल्या झाडाखाली. महाराजांचा विजय असा. प्रधानजी, तुम्ही कधी आलात? महाराज, तुम्ही जांभळं खाण्यात व्यस्त होता. हा, तेव्हा तुम्हाला कळलंच नाही आम्ही आलेलं. हा, अच्छा अच्छा अच्छा. अहो, ते काल राणी सरकारनी बाजारातून जांभळं आणली, ती जरा चव बघत होतो जांभळांची. घ्या घ्या, जांभळं खावा. छे 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 महाराज, जांभळं अजिबात नाव काढू नका जांभळाचं. अहो, सध्या जांभळांनी इतका धुमाकूळ घातलाय सोशल मीडियावर. काय त्या जांभळांच्या पोस्ट पडतायत सगळ्या सोशल मीडियावर. अहो, जांभूळ या शब्दाची, जांभूळ या फळाची शिशिरी यायला लागली आहे. कसं अगदी मनातलं बोललात प्रधानजी. अरे हवालदार, ये ये ये, घे जांभळं, घे जांभळं, घे, खा. धन्यवाद महाराज. पण माझी सुद्धा प्रधानजींप्रमाणेच अवस्था झाली आहे. अहो, सोशल मीडियावर त्या जांभळांच्या पोस्ट्स इतक्या पडल्यात, त्या वाचून वाचून वैताग आलाय. आता त्यामध्ये खरं किती, खोटं किती, तथ्य किती हे जाणकारच सांगतील. पण प्रचंड या जांभळाच्या पोस्टचा पाऊस पडलाय सगळीकडं, आणि त्या पोस्ट वाचून मनातली भीती वाढत चाललेली आहे की पाऊस यंदा पडतोय का नाही, दुष्काळाला सामोरं जावं लागतंय का काय. हा, मला तेच म्हणायचं होतं. अहो, त्या पोस्टमध्ये जे सांगितलंय ना की जांभळांचे सडे असे झाडाखाली पडले की त्या वर्षी दुष्काळ येतो. पोटात गोळा आलाय बघा ते वाचून. एक तर जून आता मध्यावर आला तरी सुद्धा पावसाचा पत्ता काही भागांमध्ये एक थेंबभर सुद्धा नाही आहे. हे बाकी अगदी खरं बरं का. अहो, काय हे पावसानं नाटक लावलं काही कळना. मान्सून आला, मान्सून आला, आज पाऊस पडणार, उद्या पाऊस पडणार. अहो, नुसत्या बातम्याच बातम्या. हवामान खातं, वेधशाळा, शिवाय आपले ते पंजाबराव डक, तोडकर, अहो सगळ्यांनी सांगितलं होतं मुसळधार पाऊस या तारखेला पडणार, त्या तारखेला पडणार. नुसते वायदेच वायदे, तारखाच तारखा. पाऊस काय पडायला तयार नाही. कसं व्हायचं? अहो, इकडं धरणातली पाण्याची पातळी पाक खाली गेली राव. खरंय महाराज. अहो, पावसानं चांगलीच ओढ धरलेली आहे, आणि त्यामुळं सगळ्यांच्याच मनामध्ये भीती आहे की पेरण्या करायच्या का नाही, केल्या तर काय होईल, नाही केल्या तर काय होईल. राज्यात आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाणी कपात करावी लागणार. 1 दिवसाआड पाणी काही ठिकाणी सुरू केले, पुन्हा ते 2-3 दिवसाआड करावं लागेल. सगळं अवघड आहे बघा महाराज. अवघड म्हणजे साधं अवघड नाही. अहो, इकडं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. पावसाची चातकासारखी वाट बघतायत ते, आणि वेधशाळेला, हवामान विभागाला किंवा जे कोणी पाऊस पडणार म्हणतायत त्यांच्या नावानं ठोठो करायला लागलेत. बरोबर आहे तुमचं. पण आता वेधशाळा तरी काय करणार, किंवा ते हवामानाचं अंदाज सांगणारे पंजाबराव डक सारखी माणसं ते तरी काय. अहो, त्यांच्या पद्धतीनं जेवढा त्यांचा अभ्यास आहे, कुवत आहे, तेवढं काहीतरी सांगतेत आणि दिलासा देतेत. बाकी ते तर काय देव आहेत काय म्हणा. आणि आम्ही तर असं ऐकलंय का ज्या वर्षी अधिक मास असतो त्या वर्षी पाऊस जरा कमीच पडतो. आता खरं का काय? ते अधिक मासावरनं आठवलं महाराज. अधिक मास संपला आणि पंढरपूरची गर्दी बरीच कमी झाली. पण यंदा पंढरपूरमध्ये ट्रॅफिक खूपच जाम झाल्याच्या तक्रारी आल्यात आपल्याकडं. म्हणजे काय? अहो, मी स्वतः गेलो होतो ना विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुरात. अरे रे 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 रे, प्रचंड गर्दी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविकांच्या आलिशान गाड्या जिथं तिथं रस्त्यामध्ये पार्क झालेल्या होत्या. त्यामुळं त्या रस्त्यामध्ये दुसऱ्या गाड्या जायना रस्तेच राहत नव्हते. मग काय, ट्रॅफिक जाम. पण मी काय म्हणतो, गावात भाविकांच्या गाड्या आल्याच पाहिजेत का? त्या गाड्यांसाठी गावाबाहेरच पार्किंग करता येणार नाही का?
म्हणजे होईल काय की गावात या गाड्या ज्या येतात आणि नको तिथं पार्क करून उभ्या राहतात, त्यामुळे जी काही वाहतुकीची कोंडी होते, लोकांना यायला जायला रस्ता राहत नाही, ते सगळं काही प्रश्न मिटतील ना? कसं अगदी मनातलं बोललात महाराज. अहो मला सुद्धा तेच म्हणायचंय, या भाविकांच्या मोठमोठ्या आलिशान गाड्या जर गावाबाहेरच पार्क केल्या, पंढरपूरच्या मुख्य रस्त्यांवर जर यांना यायला बंदी घातली, तर कशाला ट्रॅफिक जाम होईल आणि रस्ते बंद होतील. शिवाय पंढरपुरातल्या रिक्षावाल्यांना पण जास्त चांगला धंदा होईल. अगदी बरोबर. तेव्हा महाराज तुम्ही आजच्या आज ऑर्डर काढा बरं की पंढरपुरात यापुढं गावामध्ये गाड्या आणू नयेत, गावाच्या बाहेरच या गाड्या पार्क केल्या जाव्यात आणि तसं पार्किंगचं भव्य दिव्य असं काहीतरी पंढरपूरच्या चारी दिशांना गावाबाहेर तयार केलं जावं. कसा प्रधानजी, तुमचं बोलणं पटतंय, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? अगदी बरोबर. अहो भाविकांच्या गाड्यांना जर आम्ही आत यायला बंदी घातली तर भाविकांचा रोष ओढावून घ्यावा लागेल ना, आणि मग विठुरायाच्या भाविकांवर अन्याय केला, त्यांना त्रास दिला म्हणून आमच्यावर सगळीकडून टीका होईल, ठोठो होईल ना. महाराज 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 वाचवा. अरे हा कोण आलाय? काय झालं याला? महाराज अहो माझ्या कानफडात मारली, कानसुलात मारली, माझं थोबाड लाल केलं. अरे आमच्या राज्यात असा अन्याय का बरं याच्या थोबाडीत मारली? महाराज अहो मी शांततेमध्ये माझ्या मागण्या मागत होतो, तर काही लोकांनी येऊन माझ्या थोबाडीत मारली. म्हणजे अहो काय चाललंय काय आमच्या राज्यात? शांततेत आंदोलन करणाऱ्याच्या थोबाडीत मारली? हा अन्याय. कोण आहेत ते? महाराज अहो तसं काही नाही आहे, आंदोलन करायला कुणीही अडवलेलं नाही, पण हा जे काही आंदोलन करत होता त्या आंदोलनाचा फायदा घेऊन काही देशविघातक शक्ती तेथे येऊन देशाविरोधात घोषणा देत होते. मग कसं काय सहन होणार बाकीच्यांना? बरोबर महाराज. अहो महाराज यांनी जे काही आंदोलन केलं त्याला कुणीही आडकाठी घातली नाही. प्रशासकीय स्तरावर यांना परवानगी देण्यात आली. मात्र यांचं जे आंदोलन चालू होतं त्यामध्ये काही देशविघातक शक्ती, काही तुकडे तुकडे गँगचे सदस्य घुसले आणि त्यांनी देशाच्या विरोधात, इथल्या काही मान्यवरांच्या विरोधात अपशब्द वापरले. मग सत्सद विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या काही तरुणांनी याचं मुस्काड फोडलं. अरे चा, असं आहे काय? अरे बाबा, का रे असं करतोस? चांगल्या वातावरणात मिठाचा खडा का टाकतोस? आंदोलन करायला तुला कुणी अडवलेलं नाही, पण मग त्यात अशा चुकीच्या मंडळींना येऊ देऊ नकोस बर का. जा, नीट आंदोलन कर शांततेत. बाकी महाराज एक आनंदाची बातमी सांगायची राहिलीच. अहो आपले संगीतकार अशोक पत्की यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. हो हो, ऐकली आम्ही ती बातमी. वा वा वा, एका अतिशय चांगल्या संगीतकाराचा गौरव झाला बरं का या निमित्तानं. अहो काय, त्यांनी 8,000 जिंगल संगीतबद्ध केलीत, 400 नाटकांना संगीत दिले, 600 चित्रपटांना आणि 500 मालिकांना शीर्षक गीतांना संगीतबद्ध केलंय. वा वा वा. मला पण आठवत आहे ना, अहो त्यांनी संगीतबद्ध केलेलं मिले सूर मेरा तुम्हारा, आहा काय बनलंय ते. आणि ते दुसरं पूरब से सूर्य उगा, आहा काय गाणी संगीतबद्ध केली आहेत अशोक पत्कीजींनी. खास करून सुमन कल्याणपूर यांची जी गाणी आहेत त्यांनी संगीतबद्ध केलेली, क्या बात है अशीच आहेत. नाविका रे वारा वाहेरे हे सुमन कल्याणपूरजींनी गायलेलं अवीट गोडीचं गीत हे अशोक पत्कीजींचं पहिलं संगीतकार म्हणून तयार केलेलं गीत.
वा 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 अगदी योग्य व्यक्तिमत्वाला पुरस्कार दिला बर का संगीत नाटक अकादमीनं. वा वा. महाराज आणि दुसरं म्हणजे आपले ज्येष्ठ कलावंत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं जीवनगौरव पुरस्कार दिलाय. अरे वा 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 ही आणखीन एक आनंदाची बातमी. काय दिलीप प्रभावळकर अभिनेता आहेत. वा वा वा. महाराज अहो त्यांचा एक डाव भूताचा काय सुंदर सिनेमा बनला होता. आहा, काय अशोक सराफांनी आणि दिलीप प्रभावळकरांनी जुगलबंदी अभिनयाची दाखवली होती. क्या बात है. वा वा. चला एकंदर आज खूप छान बातम्या कानावरती पडल्या काही. याबद्दल आता आपण झकासपैकी चहा पिऊयात मसालेदार. कसं.